पुण्यात पार्थ पवारांच्या कंपनीने केलेला जमीन व्यवहार रद्द करण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। तर यात एका पैशाचाही व्यवहार झालेला नसल्याचं अजित पवार म्हणाले। पुणे जमीन प्रकरणात अजितदादांना जेव्हा कुणकुण लागली होती तेव्हाच त्यांनी हे प्रकरण थांबवलं असतं तर असं झालं नसतं। मात्र त्यांच्या कामाच्या व्यापात काही निर्णय परस्पर पण होतात असा खोचक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय। पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। पार्थ पवार प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेले आहेत। चौकशी झाल्यानंतर पुढची दिशा ठरेल असं गिरीश महाजन म्हणाले। तर खडसेंनी राजीनामा दिला नव्हता, त्यांना पक्षानेच काढलं होतं असा खोचक टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावलाय। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आता भीमराज सेनेने उडी घेतलेली आहे। पार्थ पवारांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भीमराज सेना प्रमुख राजभाऊ थाटे यांनी केली आहे। मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट रचणाऱ्या दोनही आरोपींना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आरोपी अमोल खुणे आणि दादा गरोड यांना अंबड कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्याच्या कारणावरून दोघांवरती गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भाजप आमदार नारायण कुचे जरांगे पाटलांची यांनी भेट घेतली आहे। नारायण कुचे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार आहेत। धमकी प्रकरणी कुचे यांच्याकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपी दादा गरड यांचा कबुली देतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। डोकरासारखं काळकुटे यांना धरून नेतो असं धनंजय मुंडे यांनी म्हटल्याची कबुली दादा गरड यांनी जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडे व्हिडिओतून दिली आहे। तर आणखीन व्हिडिओ असल्याचा दावा सुद्धा केला आहे। मनोज जरांगेंनी आरोपींचं संभाषण पत्रकार परिषदेत ऐकवलं। आरोपी अमोल खुणे आणि दादा गरड यांच्यातील संभाषणाची क्लिप त्यांनी ऐकवली आहे। तर धनंजय मुंडेंनी 3 वेळा पैसे देण्यासाठी लांबवल्याचा आरोप सुद्धा केला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटासंदर्भात आरोपी अमोल खुणे याच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी माझा मुलगा त्यांच्यासोबत राहायचा तो असं करू शकत नाही, तर त्यांच्या पत्नीला देखील प्रतिक्रिया व्यक्त करताना अश्रू अनावर झाले। सोलापूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा बांधवांकडून आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे। त्याचबरोबर जरांगेंना सुरक्षा पुरवण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्या पुढे मांडल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला आणि अशातच शिंदेच्या शिवसेनेने आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे। शहरातील मवियाच्या काही लोकांचा एकत्र घेऊन शांततेत निवडणूक घेण्यासंदर्भात प्रस्ताव आलेला होता। हा प्रस्ताव आम्ही शिंदेंकडे पाठवलाय असं राजन तेली म्हणाले। शहादा नगरपालिकेची निवडणूक कुठल्याही पक्षाकडून न लढवता जनता विकास आघाडीच्या नावाखाली लढवण्याचा निर्णय अभिजित पाटील यांनी जाहीर केलाय। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अभिजित पाटील यांचे वडील लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते। नंदुरबारच्या तोरणमाळ या ठिकाणी राष्ट्रवादीने शेतकरी मेळावा घेतला। आदिवासी बहुल भागातल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देत निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलंय। या मेळाव्यात नंदुरबारमधल्या अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला 2 मतदान कार्ड आलेले आहेत। दोन्ही मतदान कार्डमध्ये फोटो बदलण्यात आला असा दावा शिवसेना नेत्यांनी केलेला आहे, उभाटा नेत्यांनी केलेला आहे। मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये एक प्रदर्शन भरवलं जातं, मात्र सध्या वाराणसीच्या शिखा पटेल या तरुणीच्या कलाकृतीचं जोरदार चर्चा होते। शिखाने रेखाटलेल्या ऑइल आणि ॲक्रेलिक पेंटिंग्स पाहण्यासाठी आर्ट गॅलरीमध्ये सध्या चांगलीच गर्दी होती। युती सरकारच्या 5 वर्षांच्या काळात राज्यभरात 250 कोटी झाडं लावली जाणार आहेत। आतापर्यंतच्या 8 महिन्याच्या काळात 10 कोटी झाडं लावण्यात आली आहेत असं वनमंत्री गणेश नाईक म्हणाले। दरम्यान यासाठी राज्यात 5 विभागात भव्य रोपवाटिका उभारल्या जात आहेत असंही नाईक म्हणाले। कराड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊस दरासाठी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी कराड चिपळूण महामार्ग रोखला। यावेळेला शेतकऱ्यांनी कराड तालुका पोलिसांना मागण्यांचं निवेदन दिलं। ऊसाला 3750 रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे।
कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील हत्तरगीच्या शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराला साखर कारखानदार जबाबदार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी असा आरोप केलाय. कारखानदारांनी शेतकऱ्यांना प्रचंड लुटलं असंही शेट्टी म्हणाले. बेळगावमधील ऊस आंदोलनाला मोठं यश आलंय. प्रतिटन 3,300 रुपये दर जाहीर करण्यात आलाय. शेतकऱ्यांकडून फटाके फोडत आनंद व्यक्त करण्यात आलाय. मावळ तालुक्यातील कुसगाव खुर्द गावात भात कापणी सुरू असताना शेतात एक 12 फुटांचा अजगर आढळला. दरम्यान वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अनिल आंद्रेंनी या अजगराला पकडत जंगलामध्ये सोडून दिलाय. अजगर दिसल्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं होतं. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह भागात 2 वाहनांना भीषण आग लागली होती. अग्निशमक दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं. दरम्यान आगीचं कारण अस्पष्ट आहे. मुंबईच्या वर्सोवा गावातील दुकानाला मोठी आग लागली होती. आगीची माहिती मिळताच वर्सोवा पोलीस, मुंबई अग्निशमक दल आणि अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरती दाखल होत आगीवरती नियंत्रण मिळवलं. जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला लोखंडी रॉड आणि दांड्याने बेदम मारहाण झाल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पिंगुळीमध्ये घडली. यावेळी संबंधित कुटुंबियांच्या गाड्यांच्या काचा फोडत त्यांचं नुकसान करण्यात आलं. याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. लातूर शहरातील कव्वा नाका या ठिकाणी राजीव गांधी चौकाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने डिवायडर ओलांडत दोघांना उडवलंय. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय. फेसबुकवरती पोलीस अधिकारी असल्याचं भासवत महिलांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात आल्या. इंदापूरच्या भिगवण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुण्याच्या लोणी काळभोर पोलिसांच्या कारवाईत तडीपार आरोपीसह 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. यावेळेला 5 धारदार कोयत्यांसह सुमारे 1,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या उमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रत्नापूर या ठिकाणी अनिकेत पर्वतेसह 4 मित्र दुपारच्या सुमारास याच पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेले होते. गडचिरोलीमध्ये वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती केली जाते. 264 एकर क्षेत्रात 1400 कोटी रुपयांचा संपूर्ण प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राणा शिपिंग कंपनी प्रकल्प साकारणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातल्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. कोल्हापुरातल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडलंय. शाहू छत्रपती महाराज आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी रखडलेल्या कामाची पाहणी केली. दरम्यान वेळेत आणि दर्जेदार काम करण्याच्या सूचना देखील दिल्या. वंदे मातरम 150 वर्षपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे उपस्थित होते. यावेळी त्यांनी वंदे मातरम गीताचं सामूहिक पठण केलं. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला.